तर मित्रांनो आता आईच्या दर्शनाला आलो. दर्शन तर झालं नाही कारण खूप जास्त गर्दी आहे आणि आपण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आपल्याला भेटलं पंकज दादा. तर पंकज दादा काय बोलशील या पालखीबद्दल आणि आपल्या या क्राऊड बद्दल? दरवर्षी येतो मी पालखीला पण या. तर मित्रांनो आता जाता जाता शामी दादा पण भेटलाय. तर शामी दादा लेट आला वाटतं. लेट नाही, 3 वाजता आल्या. पब्लिक आवरी फोटो काढायला येते, पब्लिकला इग्नोर नाही करीत. सगळ्यांजवळ फोटो काढीत आल्या मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असणार, मजेतच असला पाहिजे. तर मित्रांनो आज आहे 28 मार्च आणि आज आहे आई एकविरा मातेची आपल्या यात्रा. तर आम्ही निघालो तिकडेच. तर चाललो आहेत कारल्याला आपण बघणार आहोत आई एकविराची पालखी आणि बघणार आहोत किती जल्लोष साजरा होणार आहे. आणि चाललो आहेत आम्ही बाईकने. तर बाईकने चाललो आहेत, तर बाईकची एन्जॉयमेंट आणि मोठं ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला आज बघत राहा तुम्ही, खूप सारी मजा होणार आहे. आणि सोबत आहेत मित्र, 3 बुलेट आहेत आपल्यासोबत. तर तुम्हाला थोडा वेगळा ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर चला ब्लॉग बघत राहा. आत्ता आपण निघालो जायला तिथेच, बघू कोण कोण तयारी करून आले. तर मित्रांना घेऊ आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. तर बघत राहा आता, चला. तर मित्रांनो आता मी आलो आहे तर मंदिरात पाय पडायला. आमच्या या गणपती मंदिरामध्ये पण आई एकवीर आहे, तर तिथे दर्शन घेतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. तरी तर मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला थांबलो होतो. पेट्रोल वगैरे भरला आणि अजून एक गाडी आपल्याला जॉईन झाले. तर इथे आहेत रुपेश आणि प्रसाद. चला हाय. आणि नवीन बुलेट रायडर्स. तर आज रायडिंगची मजा घेणार आहोत. चला मग भेटू आता पुढे. अजून एक गाडी येणार आहे, तर ती आली का ती पण दाखवतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. चला. तर मित्रांनो आता वडापाव खायला थांबलो शेडूमवरती. तर वडापाव खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर रुपेश खाते. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो शिंगरोबाच्या आणि आता शिंगरोबाचं दर्शन घेतोय आणि मग पुढे निघतोय. तर चला दर्शन घेऊ शिंगरोबाचं आणि मग निघू पुढे. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहेत एकविराच्या ह्याच्यात. अजून बघू शकता गेट, मेन गेट. आणि ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर चालत निघालो माझा आला चला मस्त गाडी ट्रॅफिक काढायला पुढे गेलो होतो. थोडासा ट्रॅफिक काढली, आता निघालो आहे. खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर भेटू आता आपण पुढे रस्त्यात. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आता गावात. उडवशील आता उडवला असता डायरेक्टली. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय कारल्याला आणि चालतोय कारण खूप जास्त गर्दी आहे आणि गाडी खूप पार्किंगला लावली लांब आणि आता निघालो चालत. आता बघू किती वेळ लागतो वरती चढायला. तर आता तुम्ही आज माझ्यासोबत. तर मित्रांनो आम्ही तर पोहोचतोय, पण आता विषय असं झाला आहे का हेल्मेट ठेवायचं कुठं, हेल्मेट ठेवायला कोण मागत नाही. तर लफडा झाले बघा. हेल्मेट असे हातात घेऊन झाले. आता हेल्मेट तुम्ही हातात घेतले, कसं वाटवला? आईच्या कमानीला पण खर्च केला पाहिजे, जाम पैसा. हेल्मेट हातात घेतले कसं वाटतं तुम्हाला? हेल्मेट हातात घेऊन तुला कसं वाटतंय? ए रुपेश, हेल्मेट हातात घेऊन कसं वाटतं तुला? तर मित्रांनो कालूनच सुरुवात केली नाचाची, अजून बराच वरती चढायचं आहे. एन्जॉय खूप होणार आहे, बघत राहा पूर्णपणे. तर मित्रांनो आता आपण पायथ्याशी आलेलो आहेत.
आता पायथ्याचं दर्शन घेऊ आणि वरती चढायला सुरुवात करू आपण. उशिरा झाला आपल्याला यायला. चला पुढे. पायथ्याशी आलेलो आहे. आवाज काय येणार नाही तर बघत राहा. ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी पुढे चालत राहा. भाविकांना तर मित्रांनो आता आपण आलोय आणि आता पहिल्या पायरीवरून चढायची सुरुवात करतोय. तर मित्रांनो आता आपण 5 पायरीपर्यंत पोहोचलेलो आहे. आता 5 पायरीचं दर्शन घेऊ आणि मग वरती चढू गडावरती. पालखी आली बापरे. काय हा कुस्ती करते. गरमी होती नको मध्ये घेऊ का तुम्हाला. गाडी आणले तुमच्या पडले तर माझे उपयोगी येईल ना. दाराशी लुटारू इकडे असेल आपले पालक या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत. तर मित्रांनो आता आईच्या दर्शनाला आलो. दर्शन तर झालं नाही कारण खूप जास्त गर्दी आहे आणि आपण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आपल्याला भेटलं पंकज दादा. तर पंकज दादा काय बोलशील या पालखीबद्दल आणि आपल्या या क्राऊड बद्दल. दरवर्षी येतो मी पालखीला, पण या वर्षी एवढी गर्दी आहे ना की खूप जास्त गर्दी आहे. आता 8:30 वाजले तरी तेवढी पब्लिक आहे अजून, तेवढीच. हो खूप जास्त पब्लिक आहे यावर्षी. तर जामच पब्लिक जास्त होती. आम्हाला तर पालखीचं दर्शन नाही झालं पण आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आता निघतोय. आणि आता मी मुखदर्शन घेतो आणि मग खाली उतरतो. चला तर भावाच्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हो नक्की चला. तर आणि आता भेटू आपण खालती. चला. तर मित्रांनो आपण मुखदर्शनच घेतला आणि आता निघतो आम्ही खाली जायला कारण जाम गर्दी आहे आणि लाईनीला उभं राहिलो असतो तर जवळजवळ 2 तास गेले असते. त्यामुळे मुखदर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आहे. खूप जास्त गर्दी आहे. उतरताना पण खूप जास्त गर्दी आहे. आता बघू किती वेळ लागतो खाली उतरायला. तर भेटू आपण खालीच आणि बघू आता मध्ये मध्ये जर थांबलो कुठे तर मध्ये तुम्हाला भेटतो, नाहीतर मग डायरेक्ट खाली उतरल्यावर भेटू आपण आणि बघू पुढं कसं आहे ते. चला जेवायला बघू आपण सोय कुठं. तर मित्रांनो आता दर्शन तर झालं. आता आपल्या सोबत मित्र होते तर मयूर जेवायला जायचं. आता बघतो आम्ही कोण जेवायला भेटतो का. तोपर्यंत आता मयूरचा अनुभव सांगू. आता मयूर पण पहिल्यांदा झालो आणि खूप आनंद वाटला. आईचं दर्शन पण घेतलं आणि एवढा क्राऊड आहे तरी पण वरती आलो थोडासा सुद्धा दम नाही जाणवला. खरोखर म्हणजे या हवामानात सुद्धा आईचा सहवास आहे आणि खूप आनंद वाटला. दर्शन घेऊन खूप मजा वाटली. मित्रांनो तुम्ही सुद्धा आईच्या दर्शनाला यावं. आईच्यांनी प्रार्थना. तर आता मयूरनी सांगितलं त्याचा अनुभव काय होता. तर त्यासोबत आपला प्रसाद पण सांगणार आहे का आईच्या दरबारी येऊन काय आजचा अनुभव काय होता. आईच्या दरबारी येऊन आई सगळीकडे आहे. सगळीकडे आल्यावर स्वर्गात अनुभव आहे ना तेच. आई माऊलीचा उदो उदो ते मंदिराच्या इथं दिलाय आईचा स्वर्ग. तर हे खरंच आईचा स्वर्ग आहे का. आहे ना मग. तर मित्रांनो आता आपल्यासोबत प्रसाद बोलला, मयूर बोलला, तसंच आता रुपेश पण बोलतोय. रुपेशचा अनुभव ऐकून घेऊ आपण काय बोलतोय. तर रुपेश काय सांगशील आईच्या स्वर्गाबद्दल. यावर्षी मी पहिल्यांदाच आलो एकविराच्या जत्रेला. फुल धमाल केली आम्ही बाईकवर आलो त्यासाठी कारण गर्दी भरपूर होती आणि आईचं दर्शन घेतलं. आईच्या स्वर्गात खरोखर खूप आनंद मिळाला. एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदय उदय. तर चला मित्रांनो आता आपण उतरू खाली आणि भेटू खालतीच. तर चला. तर मित्रांनो आता जाता जाता सॅमी दादा पण भेटलाय. तर सॅमी दादा लेट आला वाटतं. 3 वाजता आल्या.
पब्लिक आवरी फोटो करायला यांचं पब्लिकला इग्नोर नाही करी सगळ्यांजवळ फोटो काढीत आले आम्ही म्हणून मला आता वाजल्या 9:30 9:30 वाजले. मग आता दर्शन घ्यायचं आहे, काय झालं? दर्शन घेऊन तेव्हाच खाली उतरायचं. तर आईच्या स्वर्गाबद्दल काय बोलणार? आईच्या स्वर्गाबद्दल बोलायचं तर खूप काही आहे. आता आज काही जास्त बोलू नाही शकत. आम्हाला बी दर्शन करायचं आहे. एकविरा मातेची जय. जय. बस. चला, थँक्यू दादा. तर भेटू आता. काय क्राऊड बद्दल काय बोलशील आता? अनबिलिव्हेबल. एवढी गर्दी बघून पुढच्या वर्षी दुसऱ्या दिवशी आणि पालखीच्या आतल्या दिवशी येणार नाही. एक तर 2 वर्षांनी पालखीला आलो, एवढी गर्दी. आता पुढच्या कानीच्या दिवशी येईल, पालखीच्या दिवशी कधी येणार नाही. भैरवनाथाच्या पालखीला येऊ ना आपण. पालखीला येऊ पण लवकर येऊ आम्ही. दमल्यामुळे उसाचा पाणी प्यायला बसले, तो तोंडाला लागले तो पूस. तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसतोय. जेवायला आलोय. कुठे आलो तर आपण? मावळ मराठीमध्ये जेवायला आलो. आता तिथे जेवतो आम्ही आणि मग तुम्हाला त्याचा हे देतो, काय बोलतात, फीडबॅक देतो काय ते. आणि इथे आलंय आम्हाला क्रिस्पी आले आणि सूप आले. आणि इथे तुम्ही प्लेट बघू शकता, खूप स्टीलचे आहेत दोन्ही, सर्व ॲल्युमिनियम पित्तलच्या आणि स्टीलच्याच आहेत, प्लॅस्टिक वगैरे काहीच नाही. तर आता घेतो जेवून आणि मग तुम्हाला भेटतो. तर या सर्व जेवायला.